कोटींच्या वस्तू चोरणाऱ्या उणेच्या टोळीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीकडून 40 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। मोक्काखालील कारवाईनंतर जेलमधून सुटल्यानंतर या टोळीने शहरात घरफोडीचे सत्र अवलंबले होते। तेजस उणेच्या, सचिन सरतापे, निलेश उर्फ अप्पा साकोरे आणि मुकेश उर्फ अंगद सोमवंशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी तिघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली। या आरोपींवर कोथरूड, वारजे, माळवाडी परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। जेलमध्ये असताना तेजस उणेच्या आणि त्याच्या साथीदारांनी आणखी काही साथीदार जमवून चोरीचे कट आखले होते। पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांना मिळालेल्या माहितीनंतर उणेच्या आणि त्याच्या साथीदारांवर पाळत ठेवण्यात आली होती। त्यांनी चोऱ्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। या टोळीने लोणीकंद, शिरूर, भोसरी, येरवडा, लोणी काळभोर या परिसरात चोऱ्या केल्या आहेत। तेजस उणेच्या याने चोरीच्या पैशातून वडगाव शेरी आणि सासवड येथे दुकाने थाटली। या दुकानांमध्ये तो चोरीच्या वस्तूंची विक्री करत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती। त्यानुसार या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली तर तिघे पसार झाले असून त्यांच्याकडे चोरीचा ऐवज आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश घारगे, निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव, सुनील बंडलकर, कर्मचारी राजाराम घागरे, किरण नील, महेश मोहोळ, इम्रान मुलानी, गणेश ढगे यांचा तपास पथकात समावेश होता। पूर्वीचा मोठा गुन्हेगार होता ज्याच्याविरुद्ध मोक्का अन्वये कारवाई केली होती, तर त्याच्याकडून किंवा त्याची टोळी कार्यरत आहे अशा प्रकारची माहिती आमचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या स्टाफला मिळाली। त्यांनी त्याला अरेस्ट केलं आणि मग त्याच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावरती चोरीचा माल मिळायला तयार झाला। सुरुवातीला कुठून चोरलेला आहे हे काही कळत नव्हतं। त्याच्या दुकानातून त्यानं 2-3 ठिकाणी दुकानं काढले होते आणि या दोन्ही दुकानाच्या माध्यमातून मालाची विक्री होत होती। जेव्हा माल रिकवर झाला त्याच्यानंतर पुढे चौकशी केली असं निष्पन्न झाले की अनेक गुन्हे पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणमध्ये दाखल आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गोडाऊन्स, दुकानं हे फोडण्यात आली असून त्याच्यातला माल चोरीला गेलेला आहे। आणि मग हळूहळू हे जेव्हा दुकानदारांपर्यंत परत पोहोचले पोलीस, तेव्हा लक्षात आले की हा त्या दुकानदारातून किंवा त्या गोडाऊन्स मालकांकडून हा माल चोरीला गेलेला आहे। म्हणजे एकूण साधारण 7-8 कोटीच्या आसपास चोरी झालेला माल, त्यापैकी बऱ्यापैकी पोलिसांनी रिकवर केलेला आहे। आत्तापर्यंत साधारण 45 ते 50 लाखापर्यंतचा माल रिकवर झालेला आहे। आणखीन बराचसा माल रिकवर होईल अशी माझी आशा आहे। याच्यापैकी काही जणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि आता त्यांच्याकडूनच हे बरेचसे गुन्हे उघडकीला सुद्धा येतात।